ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण मेन्सेस, मासिक धर्म आणि त्याच्यातून उद्भवणाऱ्या समस्यांविषयी जाणून घेत होतो. डॉक्टर, तुम्ही एका अनुभवाविषयी आम्हाला सांगणार होतात. हो, आपल्याकडे सौ अनिशा यांची ट्रीटमेंट सुरू होती आणि इन्फेक्शनमुळे सुरुवात झालेला त्रास तो औषधांमुळे कसा वाढत गेला, त्याचे दुष्परिणाम आणि त्या दुष्टचक्रातून त्या स्वयंपूर्ण उपचारांमुळे कशा बऱ्या झाल्या ते त्यांनी सांगितलंय. पाहू आपण. नक्कीच बघूया. नमस्कार, माझं नाव अनिशा. 2017मध्ये मे महिन्यात माझं लग्न झालं होतं. त्यानंतर जून महिन्यापासून मला इन्फेक्शन्सचा आणि ह्याचा त्रास व्हायला लागला. म्हणजे जवळजवळ 6 महिन्यातून मी 2 वेळेला हॉस्पिटलला ॲडमिट केले गेले. सुरुवातीला मला पिशवीचं इन्फेक्शन सांगितलं आणि सेकंड टाईम जेव्हा ॲडमिट झाले तेव्हा मला पिशवीचं आणि पोटाचं असं दोन्ही सिव्हिअर इन्फेक्शन म्हणून सांगण्यात आलं होतं. तेव्हा खूप हेवी डोसेस मला दिले गेले, म्हणजे इंजेक्शन्सचे, सलाईन्सचे. पण त्यानंतर इतकं त्याचे साईड इफेक्ट्स मला झाले की म्हणजे ऑलमोस्ट हेअर लॉस झाला माझा, वेट खूपच गेन झालं होतं. माझे पिरियड्स पण इरेग्युलर व्हायला सुरुवात झाली होती. पण ते झाल्या आता रिसेंटली जानेवारी महिन्यात जेव्हा मी ॲडमिट होते ते तिथून मी घरी आल्यानंतर माझ्या मम्मीनी साम टी व्हीवरती निरामय जीवन हे कार्यक्रम पाहिला होता. त्याच्यामधनं मग तिने मला सांगितलं की आपण इकडे जाऊन बघूयात म्हणून, असं असं आहे. तर मला तर काही होप्सच नव्हते इथे येऊन असं काय होईल, कारण 6 महिन्यात मी जे काही अनुभवत होते त्यानंतर सगळ्या याच्यावरनं इच्छा म्हणजे पूर्ण गेलीच होती माझी. पण इथे आल्यानंतर त्यांना सगळी माझी करंट कंडिशन सांगितली. म्हणजे मी टोटल डिप्रेशनमध्ये होते, मला काही करण्याची अशी काही इच्छा नव्हतीच. पण त्यांनी एक पॉझिटिव्ह होप मला दाखवली, जेणेकरून मी ट्रीटमेंटला तयार झाले. मला दिवसाला 3 कॉल्स घेऊन ट्रीटमेंट करायला सांगितली होती आणि त्यांनी प्रत्येक वेळेला सांगितलं होतं की जेव्हा जेव्हा तू ट्रीटमेंट घेशील तेव्हा तेव्हा कसं मनात पॉझिटिव्ह थॉट्स ठेवायचे. त्याप्रमाणे मी ते ठेवून प्रत्येक वेळेला सांगून की नाही, आपल्याला पॉझिटिव्ह रिझल्ट मिळणार आहे, आपण लवकर बरे होणार आहे, असं सांगून मी त्या ट्रीटमेंट्स घ्यायला सुरुवात केली. आणि सगळ्यात बेस्ट रिझल्ट म्हणजे मला फर्स्ट वीकमध्येच मला जो पायल्सचा त्रास सुरू झाला होता फर्स्ट स्टेजचा, तो पूर्ण क्युअर झाला होता ऑलमोस्ट. कारण त्यानंतर मी जेव्हा जाऊन डॉक्टरांबरोबर चेक केलं तेव्हा ती कंप्लीट जखम पण हील झाली होती आणि ब्लिडिंग कम्प्लिटली स्टॉप झालं होतं. हा माझा फर्स्ट वीकचाच इतका छान अनुभव आल्यानंतर मला ती ट्रीटमेंट घेण्यासाठी अजून बूस्टअप मिळालं एक. त्यामुळे ती मी अजून व्यवस्थितपणे ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केली. आणि सेकंड मंथमध्ये माझं पायल्सचं तर कंप्लीट बंद झालं होतं. बॅक पेन सगळं व्यवस्थित नॉर्मलला आलं होतं. माझे मेन म्हणजे पिरियड्स जे इररेग्युलर होते ते एकदम व्यवस्थित नॉर्मलला आले होते. फ्लो सगळा नॉर्मल झाला होता माझा. आणि पॉझिटिव्ह थिंकिंग करायला माझीच सुरुवात झाली होती. म्हणजे मला चिडचिड व्हायची थोडीफार, नाही असं नाही, पण ते कसं कंट्रोल करायचं हे मला छान समजावून सांगितलं होतं. त्याप्रमाणे मी ते करत गेले आणि आता माझा 3 मंथ्स कंप्लीट झालेत माझे ट्रीटमेंट घेऊन. आणि 3rd मंथमध्ये मी इतकी असं म्हणजे पूर्ण रिकवर झाले असंच म्हणायला पाहिजे मला, कारण मी पूर्ण डिप्रेशनमधनं बाहेर आहे. माझे ऑलमोस्ट सगळे प्रॉब्लेम्स क्युअर झालेत. म्हणजे मला जे इन्फेक्शन सांगितलं होतं ते पण आम्ही सोनोग्राफी करून चेक केलं तर सगळे तेही नॉर्मल आहेत. काही इन्फेक्शन वगैरे आता काहीच नाही आहे. आणि जे ब्लड रिपोर्ट्स पण सांगितलं होतं लो आहे, हिमोग्लोबिन वगैरे, ते पण आता कम्प्लीट नॉर्मलला आलं आहे. मेन म्हणजे माझा वेट लॉस आता व्हायला सुरुवात झाली आणि मी खूप छान असं पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंटमध्ये आता रुळती आहे. आणि निरामयबद्दल सांगायचं म्हणजे तर सगळ्यात बेस्ट ट्रीटमेंट आहे आणि मेडिकेशन काहीच नाही. त्यामुळे थँक्यू निरामयसाठी की मला खरंच एक नवीन निरामय जीवन जगायला मदत केली. डॉक्टर, खरोखरच अनिशाजींचा अनुभव जो होता तो तसा म्हणजे त्यांना खरोखरच गंभीर ज्याला म्हणता येईल अशा स्वरूपाचा त्रास होत होता. तर काय सांग, म्हणजे जसं आपण म्हटलं तसं की इन्फेक्शनपासून सुरुवात झाली, मग ते पिशवीचं होतं, पोटाचं होतं आणि त्याच्यातून मग हॉस्पिटलायझेशन, त्याच्यातून जी काही ते बरं करण्यासाठी जी काही अँटीबायोटिक्स आणि जी काही औषधं दिली गेली त्यातून काय झालं तर त्यातून उष्णता उफाळून आली. त्याच्यामुळे अगदी पाईल्ससारखा त्रास, म्हणजे जो त्यांना त्याच ब्लिडिंग आणि सगळं होत होतं त्याच्यात त्यांचं HB खाली आलेलं. म्हणजे मासिक पाळीचा त्रास, पाईल्सचा त्रास, त्याच्यामुळे शरीरातून जाणारं रक्त HB खाली आलं होतं. त्या औषधांचे दुष्परिणाम म्हणून त्यांचं वजन वाढत गेलं. म्हणजे काही महिन्यांमध्ये एवढ्या सगळ्या ह्याच्यातून त्या गेल्या आणि त्याच्यातून त्या म्हणल्या की मी डिप्रेशनमध्ये गेले होते. की नवीन लग्न झालेलं आणि त्याच्यानंतर पुढच्या एखाद दुसऱ्या महिन्यामध्ये हे सगळ्याला त्यांना सामोरं जावं लागलं की कुठेतरी त्या रुळत होत्या आणि त्याच्यातून ह्या सगळ्यातनं जे काही नैराश्य आलं ते खूप जास्त होतं.
त्या जसं म्हणाल्या की आईने जेव्हा त्यांना सांगितलं की निरामेमध्ये जाऊ, तेव्हा त्या म्हणल्या की कशातनं काही बरं वाटेल मला, ह्याच्यावरतीच माझा विश्वास नव्हता. म्हणजे ती किती कमालीची निराशा होती की ज्याच्यामुळे आता मला ह्याच्यातून काही बरं वाटू शकेल याच्यावरच त्यांचा विश्वास नव्हता. जेव्हा आपल्याकडे असं कोणीही येतं त्याला जर गरजेचं असेल तर त्यांच्याशी बोललं जातं, त्यांना मोकळं केलं जातं. त्याच्यामुळे सगळ्यात आधी त्यांना तो विश्वास दिला गेला. आपल्या डॉक्टर त्यांनी आधी त्यांच्याशी बोललं, त्यांना मोकळं केलं आणि त्यांना सांगितलं तर तुला काय हवं आहे, तर तुला जे हवं आहे ते तुला त्याचा विचार करायचा आहे. प्रत्येक ट्रीटमेंटला तुला विचार करायचा आहे की मला बरं व्हायचं आहे. जे आपण प्रत्येक पेशंटला सांगतो की तुम्हाला बरं व्हायचं तर तुम्हाला तो विचार करायचा आहे. मी कसं बरं होणार नाही आणि माझा त्रास किती मोठा आहे, तर आपल्याला त्याला खतपाणी घालायचंच नाही आहे. आपल्याला त्याचं सगळं खतपाणी काढून घ्यायचं आहे, कारण त्याला हाकलून द्यायचं आहे. तर त्याच्यामुळे हे सांगितलं गेलं आणि त्याच्यानंतर त्यांनी व्यवस्थित ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केली. पहिल्याच आठवड्यात ज्या वेळेला तुम्हाला एवढा मोठा बदल दिसतो, तुमचा पाईल्सचा त्रास, तुमचं ब्लिडिंग थांबतो, तुमची जखम भरून येते, तिथे ती सकारात्मकता कितीतरी पटीने वाढते. आणि ती कितीतरी पटीने वाढली की तुमचे रिझल्ट्स पण कितीतरी पटीने वाढतात ना. त्याच्यामुळे पुढच्या 3 महिन्यांमध्ये त्यांचे सगळे त्रास बरे झालेले होते. जी औषधांचे दुष्परिणाम ज्याला म्हणतो त्याच्यामुळे जे त्यांचं वजन वाढलं होतं ते वजन देखील कमी व्हायला लागलं. जी मासिक पाळी त्यांची इरेग्युलर होती ती जागेवर आली. HB हिमोग्लोबिन वगैरे त्यांचं जे खाली गेलेलं होतं ते त्यांचं जागेवर आलं. म्हणजे किती फायदे आहेत याचे, तर सगळ्या औषधांत त्या मोकळ्या झाल्या. म्हणजे त्या जसं म्हणाल्या तर आपल्याकडे आलेला प्रत्येक पेशंट सांगतो की आता आम्ही गोळीच्या वाट्यालाच जात नाही. आम्हाला डोकेदुखी झाली, सर्दी खोकला पडसं झालं तर एकतर 3 दिवस आम्ही थांबतो, जर त्यातून बरं नाही झालं तर आम्ही निरामयचे उपचार घेतो. आम्हाला आता गोळीच्या वाट्याला जायचं नाही, कारण त्याचे दुष्परिणाम आम्हाला नकोच आहेत. तर इथे काय मिळतं, तर इथे हे मिळतं. त्याच्यामुळे इथे आल्यानंतर आधी रुग्ण काय मनस्थितीत आहे आणि त्याला काय हवं आहे, जसं आपण पंचतत्व चेक करतो तसं आपण त्याची आत्ता मानसिक स्थिती काय आहे तेही चेक करतो. काही जण ओपन नाही होत, मग त्यांना फोर्सफुली आपण काही करत नाही, मग ते उपचारांच्याच माध्यमातून फक्त करतो. पण जर बोलून होणार असेल, कारण त्यांनी रिझल्ट लवकर मिळतात ना, तर आपण बोलायचा प्रयत्न करतो. साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सअप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विनाऔषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार. आजच संपर्क साधा.